मला असं वाटतं की आंदोलनं ही नेहमीच क्रिएटिव्ह असतात. गमती-जमती पण घडल्या. पंचप्रधान चॅलेंज आम्ही केलं होतं. एका बॉक्सिंग बॅगवर प्रधान यांचा चेहरा त्या ठिकाणी होता आणि पंचप्रधान चॅलेंज होता. तो फसला कारण लोक एवढे उत्सुक होते त्यांना पंच मारण्याकरता त्या पंचिंग बॅगला की आम्ही ते पंचिंग बॅग बाहेर काढल्या आणि लोक त्याच्यात तुटून पडलेत. मला वाटतं की या देशातल्या तरुण पिढीने दाखवून दिलं आहे की ॲज अ जनरेशन आम्ही सिरियस जनरेशन आहोत आणि आमच्या पद्धती कदाचित तुम्हाला सिरियस वाटणार नसतील. ठीक आहे, आमची प्रोटेस्टची पद्धत ही कदाचित नाच गाणं करून असेल, कदाचित आमची प्रोटेस्टची पद्धत ही सटायर असेल, वाटताना वाटेल की आम्ही सिरियस नाही आहोत, परंतु ॲज अ जनरेशन वी आर अ सिरियस जनरेशन. आणि आम्हाला वाटतंय की जे काही चालू आहे देशामध्ये मागच्या अनेक वर्षांपासून ते थांबलं पाहिजे. आज मराठी शाळांचा मुद्दा महाराष्ट्रामध्ये ऐरणीवर आलेला आहे. म्हणजे मराठी शाळा ह्या हजारोंच्या संख्येने बंद होत आहे आणि गावची शाळा बंद करून एखाद्या 20-15-20 किलोमीटरच्या अंतरावर एक समूह शाळा तयार करण्याचा जो डाव सरकारने या ठिकाणी आणलेला आहे, तो डाव हाणून पाडण्याची गरज आहे. कारण की 15-20 किलोमीटर अंतरावर आधीच विद्यार्थी 4-5 किलोमीटर पायपीट करून जातात आपल्या शाळेमध्ये आणि ही गावची शाळा आसपासची शाळा बंद करून 15-20 किलोमीटरच्या अंतरावर तालुक्याच्या ठिकाणी यांना एक मॉडेल स्कूल उभी करायची आहे. मोहन भागवत यांना भीती वाटायला लागली, संघाला भीती वाटायला लागली की या आंदोलनाचा उद्रेक झाल्यामुळे जो काही जेनझी आहे, हा एक वयोगटातला जो विद्यार्थ्यांचा समूह आहे, हा RSS आणि BJPच्या विरोधात जायला लागला आहे. तो जायला नको म्हणून मग संघाने एक इंटरव्हेन्शनची सुरुवात केली. त्याच्यामध्ये मोहन भागवत म्हणतात की 6% जे आहे, जे NEPचं धोरण आहे की 6% GDP शिक्षणावर खर्च झाला पाहिजे. हे मोहन भागवत बोलतात, त्यांना बोलावं लागतं, पण सरकार या क्षणाला किती खर्च करते शिक्षणावर याचा अंदाज तरी त्यांना आहे का? म्हणजे माझा प्रश्न आहे मोहन भागवत यांना. नमस्कार, मी प्रथमेश गुजर. साम TV मध्ये आपल्या सगळ्यांचं स्वागत आहे. आज आपल्यासोबत विद्यार्थी आंदोलनाच्या पार्श्वभूमीवर जास्त करून जे कॉकरोच जनता पार्टीचं जे आंदोलन झालं आणि विद्यार्थी राजकारण किंवा स्टुडंट पॉलिटिक्स ज्याला आपण म्हणतो, त्याच्या संदर्भात बात करण्यासाठी आपल्यासोबत आहेत विराज देवांग. विराजबद्दल सांगायचं झालं तर विराज हा ऑल इंडिया स्टुडंट्स फेडरेशन म्हणजेच AISFचा राष्ट्रीय अध्यक्ष आहे. तर आपण विराजसोबत बातचीत करूयात. विराजबद्दल अजून सांगायचं झालं तर विराजने कॉकरोच जनता पार्टीचं जे आंदोलन झालं दिल्लीमध्ये, तर त्या आंदोलनादरम्यान त्याने मुख्य समन्वयकाची भूमिका बजावली आहे. तर विराज, स्वागत आहे तुझं साम TV मध्ये. विराज, मला तुला पहिला हा प्रश्न विचारावा लागेल की ज्यावेळी तू हे सगळं आंदोलन जे आहे मुख्य समन्वयक म्हणून काम केलंस, तर तो तुझा अनुभव कसा होता? कारण एकंदरीत ज्यावेळी आपण आंदोलनाबद्दल बोलतो त्यावेळी आंदोलनाचं एक टूलकिट असतं असं म्हटलं जातं किंवा त्याचं एक SOP असतं, एक स्टँडर्ड ऑपरेटिंग प्रोसिजर. तर तसं काही होतं का? मुख्य समन्वयक म्हणून काम करताना तुझा अनुभव कसा होता? मला असं वाटतं की हे जे आंदोलन होतं मुळातच हे अत्यंत वेगळ्या प्रकारचं होतं. म्हणजे ट्रेडिशनल जे काही प्रोटेस्ट आपले असतात त्याच्यापेक्षा एक खूप मोठा बदल आम्हाला याच्यामध्ये बघायला मिळाला. आणि कदाचित कारण असंही होतं की संघटनात्मकदृष्ट्या आम्ही जो आमचा अनुभव असतो किंवा नेहमीची आपले जे प्रोटेस्ट असतात त्याला आम्हाला आमची हाताळण्याची पद्धत असते. जसं मी सांगितलं की तुम्ही सुरुवातीला गव्हर्नमेंटला अल्टिमेटम देणार, तुम्ही तुमचे प्रश्न मांडणार, तुम्ही पाठपुरावा करणार आणि नंतर जेव्हा तुम्हाला वाटतं की गव्हर्नमेंट ऐकायला तयार नाही आहे किंवा प्रशासन ऐकत नाही आहे, मग त्यावेळेस तुम्ही स्वतः ॲक्शन मोडमध्ये उतरता, तुम्ही प्रोटेस्ट करणार. सुरुवातीला तुम्ही, मला वाटतं की आपण फक्त इशारा देण्याकरता एक धरणा देतो, निदर्शने करतो, त्याच्यानंतर आपण पुन्हा काहीतरी मोठं आंदोलन करू पाहतो. तर ते टप्प्याटप्प्याने गोष्टी घडत जातात. मला असं वाटतं की बऱ्यापैकी कॉकरोच जनता पार्टीच्या आंदोलनामध्ये त्या गोष्टी फॉलो केल्या गेल्या. 6 तारखेचा जो कॉल होता, 6 जूनचा प्रोटेस्टचा कॉल होता, एक प्रकारे इट्स सर्व्ड ॲज अन अल्टिमेटम. तो अल्टिमेटमच होता की तुम्ही प्रधान जे आहेत एज्युकेशन मिनिस्टर, त्यांनी राजीनामा दिलाच पाहिजे या मागणीकरता एक छोटंसं दिल्लीमध्ये एक शक्ती प्रदर्शन म्हणूया त्याला आपण, एक सिम्बॉलिक असं आंदोलन त्या ठिकाणी प्लॅन झालं होतं. आणि नंतरच्या काळामध्ये आपण बघतोय की देशभरामध्ये विविध शहरांमध्ये, खास करून जे मुख्य सेंटर्स आहेत देशभरातले, त्या ठिकाणी अशा प्रकारचे मोबिलायझेशन होतात, मोठमोठ्या सभा होतात आणि या सभांच्या माध्यमातून हा जो प्रश्न आहे मुळात नीटचा प्रश्न आहे, नीटच्या पेपरफुटीचा प्रश्न आहे आणि त्यासोबतच या देशातल्या एकूणच शिक्षण व्यवस्थेसंदर्भातले जे काही प्रश्न आहेत त्या सगळ्या प्रश्नांना वाचा फोडण्याकरता कुठे ना कुठे देशभरामध्ये या सभांचं आयोजन केलं गेलं आणि हा कॉल दिला गेला की तुम्हाला दिल्लीला यायचं आहे. आणि अशा प्रकारे आपण बघतो की 20 जूनपासून दिल्लीच्या जंतर मंतरला एक धरणे आंदोलन
इनडेफिनेट स्ट्राईक म्हणू शकतो आपण त्याला, इनडेफिनेट सिटिंग म्हणू शकतो, ती सुरुवात करण्यात आली. आणि या सगळ्या याच्यामध्ये समन्वयकाची भूमिका म्हणण्यापेक्षा मी म्हणेल की डाव्या विद्यार्थी संघटना आणि CJP या दोघांमधला समन्वय जो होता तो साधण्याची जबाबदारी जी होती ती मला वाटतं की आपसुकच ती ऑल इंडिया स्टुडंट फेडरेशन ASFकडे आली होती. आणि एक बॅलन्सिंग फोर्स आम्ही जो होतो तो आम्ही त्या प्रकारे आम्ही काम करायचा प्रयत्न केला. आणि आमचा प्रयत्न होता की कारण दिल्लीसारख्या ठिकाणी देशभरातल्या विद्यार्थ्यांना एकत्र करून एखादं आंदोलन उभं करणं आणि पुढे नेणं हे आपल्यातच एक प्रकारे ते चॅलेंजिंग टास्क असतो. आणि त्याच्यामुळे आमचं सगळ्यांचं वारंवार हे म्हणणं होतं CJPला की आपण जरा प्लॅनिंग केलं पाहिजे, स्ट्रॅटेजाईज केलं पाहिजे, मोबिलेशन आपण कसं करणार, गोष्टींना आपण कसं पुढे घेऊन जाणार, असे अनेक सिरियस कन्सर्न्स जे होते. म्हणजे आंदोलन जेव्हा पुढे पुढे गेलं तेव्हा आपोआप गोष्टी घडत गेल्या, परंतु अर्थातच विद्यार्थी सभेतले कार्यकर्ते म्हणून एक तो सिरियसनेस असतो आणि एक धाकधूक असते की काय होईल, कसं होईल, परमिशन तरी मिळेल का आंदोलनाकरता, आंदोलन दाबण्याचा प्रयत्न तो होणार नाही ना, असे अनेक प्रश्न होते. आणि या सगळ्या याच्यामध्ये मला वाटतं की आम्ही आमची भूमिका या ठिकाणी बजावली आणि त्या भूमिकेच्या माध्यमातून आम्ही प्रयत्न केला की या आंदोलनाला अधिकाधिक बळ कसं देता येईल, आंदोलनाला दिशा कशी देता येऊ शकेल, आंदोलन राईट ट्रॅकवर कसं राहील. खरं तर मला आनंद आहे की ज्या प्रकारे गोष्टी हाताळल्या गेल्या पुढच्या काळामध्ये की अतिशय शांततापूर्ण या पद्धतीने आंदोलन झालं, कुठल्याही प्रकारची हिंसा आंदोलकांकडून घडली नाही. मला वाटतं की हे या देशाच्या विद्यार्थी चळवळीचं खूप मोठं यश आहे की जेव्हा सत्तेमध्ये बसलेली लोक त्यांच्या सत्तेच्या माध्यमातून, त्यांच्या संघटनेच्या माध्यमातून, त्यांचे जे काही अँटी सोशल एलिमेंट्स आहेत ते प्रोटेस्टमध्ये घुसवतात, आंदोलनामध्ये घुसवतात आणि प्रयत्न करतात की व्हायलन्स इन्साईट कसा होऊ शकेल. हे सगळं असताना देखील त्यांनी किती पण प्रयत्न करून झाले, परंतु आंदोलकांनी मात्र हे दाखवून दिलं की हा गांधीचा देश आहे आणि या गांधीच्या देशामध्ये जे आहे अहिंसेचं तत्त्व घेऊनच आंदोलन होणार आणि ते आंदोलन आम्ही करू आणि आम्ही जिंकू हे या देशाने दाखवून दिले. आता तू लेफ्ट पॉलिटिक्स किंवा डावं जे राजकारण आहे बरोबर त्याच्यासोबत खूप जोडलेला आहेस आणि एकंदरीत आपण जर बघितलं जे डावं राजकारण आहे तर ते क्रिएटिव्हिटीला खूप महत्त्व देतं. तर या एकंदरीत हे जे आंदोलन होतं तर याच्यामध्ये खूप मोठ्या प्रमाणामध्ये क्रिएटिव्हिटी आपल्याला दिसली की रील्स असतील, मीम्स असतील. तर हे तू कशा पद्धतीने बघतो किंवा लेफ्ट पॉलिटिक्समध्ये जे स्लोगनरिंग होतं किंवा ज्या घोषणा दिल्या जातात की एक घोषणा आवर्जून तुला सांगायची झाली तर की 56 इंच का ते बाल नरेंद्र ही जी एक घोषणा दिली होती, तर हे तू कशा पद्धतीने बघतो की लेफ्ट पॉलिटिक्स आणि क्रिएटिव्हिटी किंवा ज्या आंदोलनाचा जो हा प्रकार होता तर तू हा कशा पद्धतीने बघतोस? मला असं वाटतं की आंदोलनं ही नेहमीच क्रिएटिव्ह असतात. म्हणजे कुठलेच आंदोलन हे सस्टेन होऊ शकत नाही जोपर्यंत क्रिएटिव्ह नसतं. आणि तो सारखेपणा जो असतो तो आंदोलनांना कधीच पुढे जाऊ देत नाही. त्याच्यामुळे आंदोलकांचा प्रयत्न असतो की काय काय नवीन करता येईल, काय काय नवीन प्रयोग करता येतील, त्या प्रयोगाच्या माध्यमातून स्वतःला टिकवून ठेवणं आणि एक जनसमुदाय जो आपल्यासोबत जोडला गेलेला आहे त्याला टिकवून ठेवणं आणि आंदोलनाला सस्टेन करणं, या सगळ्या प्रक्रियेमध्ये मला वाटतं की क्रिएटिव्हिटी हा मोठा पार्ट प्ले करते. आंदोलन जेवढं क्रिएटिव्ह असेल, जेवढं व्हायब्रंट असेल तेवढंच आंदोलन हे सस्टेन होण्याकरता सोपं जातं. त्याच्यामुळे डाव्या संघटना म्हणून आम्ही तर तुम्हाला माहिती आहे प्लॅकार्ड्स आमचे असतात, स्लोगन्स असतात, पेंटिंग्ज असतात, क्रिएटिव्ह अशा गोष्टी आम्ही करतो. म्हणजे जंतर मंतरला देखील आम्ही एक क्रिएटिव्ह कॉर्नर सुरू केला होता की मुलांनी यावं, पेंट करावं आणि आपापल्या घोषणा लिहाव्या, मागण्या लिहाव्या आणि त्या घेऊन त्यांनी जंतर मंतरला एकूणच रंगवून टाकावं चहूबाजूंनी. हा प्रयत्न आमचा होता. आणि हेच नव्हे तर जंतर मंतरच्या ठिकाणी मुक्काम होता आमच्या सगळ्यांचा. तर या मुक्कामाचं निमित्त साधून आम्ही प्रयत्न केला की एक छोटंसं वाचनालय सुरू करूयात. त्या वाचनालयाच्या माध्यमातून दिवसभर भाषणं ऐकून सगळेच कंटाळतात, त्यात काही नवीन नाही आहे. घोषणा देऊन पण मर्यादा आहेत. तुम्ही 24 तास घोषणा देऊ शकत नाही. आणि या सकाळी तुम्ही फुटबॉल खेळू शकतात, क्रिकेट खेळू शकतात, परंतु त्याला पण मर्यादा आहेत. तर वाचनाची जोड पण आम्ही देण्याचा प्रयत्न केला. त्या ठिकाणी भगतसिंग असतील, बाबासाहेब आंबेडकर असतील, छत्रपती शिवाजी महाराज असतील, महात्मा फुले असतील, असे जे काही प्रागतिक विचारांचे जे काही पुस्तकं आहेत, प्रगतिशील विचारांची जी पुस्तकं आहेत ती पुस्तकं आम्ही त्या ठिकाणी ठेवली. त्याच्या माध्यमातून आम्ही प्रयत्न केला की पुस्तकं वाचली पाहिजेत. आणि आमचा जो मोटो आहे स्टडी अँड स्ट्रगल, पढाई के साथ लढाई, तर स्टडी अँड स्ट्रगल हा मोटो आम्हाला वाटलं की हा जगण्याची आवश्यकता आहे. आणि संघटना म्हणून आम्ही ते काम करतोच, परंतु चला या उद्देशाला आपण अधिक मोठ्या क्राऊडपर्यंत घेऊन जाऊयात म्हणून आम्ही वाचनालय सुरू केलं. गमती जमती पण घडल्या. पंचप्रधान चॅलेंज आम्ही केलं होतं. एका बॉक्सिंग बॅगवर
प्रधान यांचा चेअर आज त्या ठिकाणी होता आणि पंचप्रधान चॅलेंज होता. तो फसला कारण लोक एवढे उत्सुक होते त्यांना पंच मारण्याकरता त्या पंचिंग बॅगला की आम्ही ते पंचिंग बॅग बाहेर काढल्या आणि लोक त्याच्यात तुटून पडलेत. त्याच्यामुळे तो अशा अनेक गोष्टी आहेत. बाल नरेंद्र किंवा ह्या सगळ्या घोषणा वगैरे झाल्या. सटार हे माध्यम असतं तुमचं. म्हणजे सत्तेमध्ये बसले लोक काय करणार, सत्तेमध्ये बसलेल्या लोकांकडे म्हणजे फोर्स वापर करून, दमन करून, तुम्ही बळाचा प्रयोग करून तुम्ही आंदोलनाला चिरडून टाका, हे त्यांचे टॅक्टिक्स आहेत. आंदोलकाची टॅक्टिक तर सटार असते. सटार असेल तर मग, आणि खास करून हे जेनझीचं आंदोलन होतं की ज्या जेनझीला आतापर्यंत सगळे लोक नॉन सिरियस म्हणत आलेले की बाबा ही सगळी पिढी जी आहे, ही सगळी सोशल मीडियाच्या आहारी गेलेली पिढी आहे, सोशल मीडियावर गप्पा मारणारी पिढी आहे, वेळ आल्यावर ही लोक रस्त्यावर उतरणार नाहीत, ब्ला ब्ला ब्ला, जे काही होतं सगळं हे ठरवून बोललं जायचं की हे सगळं जे काय आहे, ओके 2 मिलियन फॉलोअर्स झाले, ती मोठी गोष्ट होती, परंतु पुन्हा त्याला डाऊन प्ले केलं गेलं की नाही हे सगळं आंदोलन जे आहे ते तात्पुरतं सगळं सोशल मीडियावरच आहे. तर मला वाटतं की या देशात तरुण पिढीने दाखवून दिलं आहे की ॲज अ जनरेशन आम्ही सिरियस जनरेशन आहोत. आम्ही सिरियस जनरेशन आहोत आणि आमच्या पद्धती कदाचित तुम्हाला सिरियस वाटणार नसतील. ठीक आहे, आमची प्रोटेस्टची पद्धत ही कदाचित नाच गाणं करून असेल, कदाचित आमची प्रोटेस्टची पद्धत ही सटायर असेल, वाटताना वाटेल की आम्ही सिरियस नाही आहोत, परंतु ॲज अ जनरेशन वी आर अ सिरियस जनरेशन. आणि आम्हाला वाटतंय की जे काही चालू आहे देशामध्ये मागच्या अनेक वर्षांपासून ते थांबलं पाहिजे. ज्या भाजपाच्या सरकारच्याच कार्यकाळामध्ये ही सगळी पिढी वाढली आहे, त्यांनी त्यांचं सगळं म्हणजे जे काही जेव्हा ते मोठे होत होते ही सगळ्या पिढीने बघितलं आहे, ते त्यांच्याच कारकिर्दीमध्ये ही सगळी पिढी तयार झाली आहे. त्यांचं जे काही सामाजिक राजकीय आकलन आहे ते सध्याच्या सत्तेनेच घडवलेलं आहे. त्याच्यामुळे आणि ती म्हणजे भाजपाला आणि या सगळ्या लोकांना भीती वाटण्याचं सर्वात मोठं कारण म्हणजे काय की त्यांच्या नाकाखाली जनरेशन तयार झाली आहे आणि ती त्यांना चॅलेंज करू पाहते. त्याच्यामुळे जनरेशन म्हणून आम्ही सिरियस आहोत. आम्हाला माहिती आहे की आम्हाला आमच्या हक्कांसाठी लढाई द्यावी लागणार आहे आणि मला वाटतं की हे निमित्त ठरलं या सगळ्या जेनझीला, जेन अल्फाला आणि मिलेनियल्स जे होते त्यांना पण एकत्र येण्याची संधी मिळाली. मला वाटतं की एक निमित्त ठरलं आणि जे अशक्य होती गोष्ट, आम्हाला पण प्रश्न पडत होता की प्रधान यांचा राजीनामा होणार का, कारण कॅबिनेट रिशफलिंग हा सर्वात सोपा पर्याय होता. कारण ज्या सगळ्या मीडियातल्या चर्चा होत्या किंवा आमच्याकडे जी माहिती यायची ती अशी होती की फार तर कॅबिनेट रिशफल होणार आणि प्रधान यांना हटवून कुठल्या वेगळ्या व्यक्तीला बनवून देणार एज्युकेशन मिनिस्टर, आणि त्याच्यानंतर मग त्यांना वेगळा पोर्टफोलिओ मिळणार, कॅबिनेट ड्रॉपच करणार ही शक्यता कोणालाच वाटत नव्हती. परंतु मला वाटतं की आम्ही सगळ्यांनी करून दाखवलं, की आमच्या पिढीने करून दाखवलं. जे अभूतपूर्व होतं की मागच्या म्हणजे NDAमध्ये राजीनामे होत नसतात असं बोलणारे राजनाथ सिंग कदाचित आज म्हणत असतील की मी उगाच ही गोष्ट बोललो, मी नसतो बोललो कदाचित, तर या युवकांनी एवढा हट्ट नसता केला राजीनामा घेण्याचा. आता मला हे जे आपली चर्चा चालू आहे तर ही मला मुद्दामून ही लेफ्ट पॉलिटिक्स, डाव्या राजकारणावरच करायची आहे आणि डावे विद्यार्थी जे राजकारण आहे याच्या भोवतीच सीमित ठेवायची. तर आंदोलनामध्ये जर आपण पाहिलं तर लेफ्ट जे आहे किंवा डावी जी विद्यार्थी संघटना आहेत ते खूप ॲक्टिव्ह होते, मोबिलायझेशन खूप मोठ्या प्रमाणामध्ये होत होतं आणि एकंदरीत जर आपण बघितलं तर आपल्या देशातली सर्वात मोठी विरोधी जी पॉलिटिकल पार्टी आहे, जो पक्ष आहे आणि त्यांची जी विद्यार्थी संघटना आहे, तर त्याच्यामध्ये काही समन्वयक होता का या आंदोलनादरम्यान ती त्यांची वेगळी एक पॉलिटिकल स्पेस ज्याला आपण म्हणतो ते इस्टॅब्लिश करायला बघत होते? मला असं वाटतं की प्रत्येक राजकीय संघटनेला किंवा पक्षाला आपली मोहीम हाती घेण्याची ती स्पेस त्यांच्याकडे आहे, जागा त्यांच्याकडे आहे. म्हणजे जेव्हा 6 तारखेच्या आधी कॉल दिला गेला की CJPच्या माध्यमातून जंतर मंतर येथे आंदोलन होणार आहे, त्यावेळेस डाव्या विद्यार्थी संघटनांनी याच्यामध्ये एंट्री घेण्यामागचं सर्वात मोठं कारण असं होतं की आम्ही सातत्याने नीटच्या विरोधामध्ये भांडतो आहे. म्हणजे नीट पेपर लीक हा मुद्दा आहेच, म्हणजे ऑल इंडिया स्टुडंट्स फेडरेशन म्हणून नीट हा पेपर लीकचा मुद्दा आमच्यासमोर होताच, परंतु त्याच्यासोबतच मुळातच नीट परीक्षेच्याच विषयी आम्हाला आमचे प्रश्न आहेत. आमचं असं म्हणणं आहे की नीट ही परीक्षा मुळातच कोचिंग माफियाला प्रमोट करणारी परीक्षा आहे. त्या परीक्षेच्या माध्यमातून म्हणजे आपल्याकडे 85% ज्या जागा आहेत त्या जागा स्टेट गव्हर्नमेंट्सच्या हातामध्ये असताना आणि फक्त 15% जागा तुमच्या केंद्र सरकारच्या जे काही संस्था आहेत, एम्स आहे, जिपमेर आहे, यांच्या हाकडे असताना तुम्ही 85% जागांची जबाबदारी पण जी आहे ती राज्य सरकारनं द्यायला तयार नाही. हा मुळात मला वाटतं की हा संघीय ढाच्याचा मुद्दा आहे देशाच्या. आणि सरकार काय करतं आहे, त्या प्रत्येक गोष्टीमध्ये केंद्रीकरणाचा त्यांचा डाव चाललेला आहे. शिक्षणामध्ये देखील एकच परीक्षा, देशभरामध्ये परीक्षा घेण्याचा त्यांचा हट्ट होता.
त्या हट्टापायी त्यांनी राज्यातल्या आपल्या वेगवेगळ्या ज्या परीक्षा होत्या त्या बंद केल्या. म्हणजे तुम्ही बघाल की महाराष्ट्रामध्ये CET होती आणि ऑल इंडिया लेवलला त्यावेळेस नीटच्या पहिले AIPMT होती, ऑल इंडिया प्री मेडिकल टेस्ट. त्याच्या माध्यमातून महाराष्ट्रातल्या मुलांना महाराष्ट्रामध्ये सीट्स मिळायच्या. आणि आज म्हणजे जे प्रादेशिक पक्ष महाराष्ट्रातले आहेत किंवा जे मराठी भाषेचा प्रश्न उपस्थित करतात किंवा मराठी जनतेचा प्रश्न उपस्थित करतात ते पण म्हणतात, म्हणजे अगदी राज ठाकरेंसारखी जे काही नेते मंडळी आहेत ते पण म्हणतात की नीट परीक्षा नको आम्हाला. म्हणजे तामिळनाडूच म्हणत नाही, तामिळनाडूचा संघर्ष मोठा आहे. तामिळनाडू म्हणतं की आम्हाला एक्झाम्शन हवं नीटपासून, ते मिळायला तयार नाही आहे. तामिळनाडूमध्ये 12वीच्या बेसिसवर ॲडमिशन मिळायचं आहे आणि त्याच्यामुळे तळागाळातली गरीब घरातली मुलं जी आहेत ना ती मेडिकल ॲडमिशन त्यांना घेण्याचा अधिकार मिळायचा, त्यांना जमायचं. आणि ती मुलं अगदी रिमोट लोकेशनमध्ये जाऊन कुठेतरी पाड्यावर वस्तीमध्ये गावी जाऊन स्वतःचं आयुष्य देऊन ती मुलं सेवा करायची जनतेची, कारण की ती मुलं त्याच बॅकग्राऊंडमधून आलेली होती. तर अशा प्रकारचं एक डायव्हर्स आपल्याकडे सिस्टीम होती आहे ॲडमिशनची, मेडिकल ॲडमिशनची. तिला पूर्णपणे कोलॅप्स करून एकच परीक्षा आणि त्या परीक्षेच्या माध्यमातून पण तुम्ही एक ठराविक कोचिंग इंडस्ट्रीला तुम्ही बेनिफिट करू पाहताय, तुम्ही प्रमोट करू पाहताय. त्याच्यामुळे आमच्यासमोर हे सगळे मुद्दे होते आणि आम्ही यावर 2017पासून भांडतोय. नीटला बॅन केलं पाहिजे, कारण की ती परीक्षा जी आहे ती कोणालाच लेवल प्लेईंग फील्ड देत नाही आहे. आता महाराष्ट्रातल्या मुलांचा मुद्दा घेतला, आपल्याकडे स्टेट बोर्ड आहे आणि स्टेट बोर्ड आणि CBSE मधली तफावत तुम्हाला सगळ्यांना चांगली माहिती आहे. या तफावतीला दूर करण्याची संधी तुम्हाला कधी मिळेल, जेव्हा तुम्ही कोचिंग क्लासेसचा सहारा घ्याल. आणि कोचिंग क्लासेसची जी काही फीज आहे ती मुळात परवडणारी नाही, मिडल क्लास फॅमिलीजला देखील ती परवडणारी नाही, गरीब घरातल्या मुलांचं सोडूनच द्या तुम्ही. त्याच्यामुळे आम्ही कॉन्स्टंटली भांडत होतो या विषयावर. आणि जेव्हा मला वाटलं की एक मुवमेंट उभी राहते आणि बऱ्यापैकी त्याचं एक आकर्षण पण तयार होतं आहे, आणि जेव्हा कुठली अशी मुवमेंट उभी राहते मुळात, तेव्हा डाव्या संघटना म्हणून आमची भूमिका हीच असते की त्या मुवमेंटमध्ये आपण सहभागी होऊन त्या मुवमेंटला आपली ताकद कशी देता येईल आणि त्या व्यासपीठाला अधिक व्यापक कसं बनवता येईल आणि त्या व्यासपीठाला पुढे घेऊन जाऊन तो जो एंड गोल आहे तिथे कसं पोहोचता येईल, हा आमचा प्रयत्न नेहमी असतो. त्याच्यामुळे डाव्या सध्याची संघटना म्हणून आम्ही या मुवमेंटचा भाग डे 1 पासून राहिलो आहे. राहिला विषय काही संघटना नव्हत्या त्याच्यामध्ये. तर मला असं वाटतं की कोणीच कोणाला थांबवलं नव्हतं. म्हणजे सगळ्याच संघटनांना हा ओपन कॉल होता की तुम्ही या सहभागी व्हा. विरोधी पक्षांना देखील ओपन कॉल होता, तुम्ही या पाठिंबा द्या. त्याच्यामुळे मला वाटतं की इथे मुद्दा होताच की ओपन कॉल होता सगळ्यांनी येणं अपेक्षित होतं. काही संघटनांनी आपली मुवमेंट्स सेपरेटली चालवली, त्यात काही चुकीचं नाही आहे. त्यांनी त्यांचा विषय त्यांना वाटलं की त्यांच्या पद्धतीने आम्हाला हाताळायचा आहे, त्यांनी हाताळला आणि त्यांनी चांगलं काम केलेलं आहे. आम्ही आमच्या पद्धतीने आमचा विषय हाताळला. मला असं वाटतं की कुठे ना कुठे हे चहूबाजूंनी ही घेराबंदी केल्यामुळेच कदाचित एक प्रकारे जे ना हा दबाव तयार होऊ शकला. त्याच्यामुळे गरजेचं नाही की सगळ्या संघटना एकाच प्लॅटफॉर्मच्या आतमध्ये येऊन एक अमरेलामध्ये येऊनच त्या त्यांनी काम केलं पाहिजे. प्रत्येकाने आपापल्या परीने प्रयत्न करणं महत्त्वाचं आहे. आणि एकंदरीतच आपण बघितलं विद्यार्थी आंदोलनं जर बघितली तर ज्या डाव्या विद्यार्थी संघटना आहेत त्या खूप पुढे असतात, फॉरफ्रंटला असतात. आणि ज्यावेळी एखाद्या आंदोलनामध्ये ते सहभागी घेतात तर त्यावेळी हे राष्ट्रद्रोही आहेत, हे देशद्रोही आहेत. म्हणजे ज्यावेळी डाव्या संघटनांचा सहभाग आपल्याला दिसतो की एखाद्या आंदोलनामध्ये मोठ्या प्रमाणामध्ये वाढतोय तर त्यांना लगेच आपण एक टर्म देऊन देतो की हे बाबा हे राष्ट्रद्रोही आहेत, हे देशद्रोही आहेत. तर ही जी सगळी परिस्थिती आहे तर ती तुम्ही कशी हाताळली? मला असं वाटतंय की एकतर डाव्या संघटनांना असं लेबल करणारी माणसं खूप स्पेसिफिक आहेत. एक स्पेसिफिक ग्रुप आहे की जो हे लेबल करू पाहतोय. आणि मला असं वाटतं की या आंदोलनामध्ये त्यांच्या या सगळ्या अजेंड्यावर पाणी फिरलं आहे. त्यांनी खूप प्रयत्न केला या आंदोलनाला बदनाम करण्याकरता हे म्हणण्याचा की बघा इथे डाव्या संघटना काय करताय, हे तर देशद्रोही आहे, ते तुकडे तुकडे गँग आहे आणि अनेक नरेटिव्ह चालवले गेले. परंतु या एकाही नरेटिव्हचा फायदा जो आहे तो यांना मिळाला नाही. आणि याचं कारण असं आहे ना की या देशामध्ये जेव्हा जेव्हा कोणी प्रश्न उपस्थित केला आहे मागच्या 10 वर्षांमध्ये त्या प्रत्येक माणसाला देशद्रोही म्हणून सांगितलं गेलेलं आहे. त्याच्यामुळे हे घिसापिटा होऊ चुका आहे एकदम. म्हणजे खूप त्याच्यावर पाणी फिरलं गेलं आहे आणि प्रचंड काळापासून म्हणजे अनेक काळापासून जाणीवपूर्वक विरोधी विचारांच्या माणसांना, व्यक्तींना, संघटनांना देशद्रोही म्हणणं, त्यांना वेगवेगळ्या नावाने संबोधित करणं हे सगळं चालू आहे. त्याच्यामुळे या आंदोलनामध्ये आम्हाला पण बोललं गेलं. म्हणजे अनेक लोकांनी हा विषय काढला की तुम्ही त्या तुकडे तुकडे गँगवाले आहात. आता मुळात हे नरेटिव्ह आलं कुठून? ज्या घटनेपासून आलं JNU मधल्या, त्या घटनेमध्ये काय घडलं होतं, ते सगळे जे व्हिडिओज होते, जे काही व्हिडिओ पसरले गेले सोशल मीडिया, ते सगळे डॉक्टर्ड व्हिडिओज होते. हे दिल्ली पोलीस स्वतःच म्हणतात.
दिल्ली पोलिसांनी याचं स्पष्टीकरण पण दिलं होतं की जे सगळे व्हिडिओ जे पसरले होते ते डॉक्टर्ड व्हिडिओ होते. परंतु मुद्दा असा आहे ना की खोटी बातमी खूप पटकन पसरते, हो की नाही, पटकन पसरते आणि सत्तेमध्ये बसलेल्या लोकांसाठी तर सोयीचं पण राहिलेलं आहे. डाव्या संघटनांना आणि डाव्या पक्षांना बदनाम करणं आणि डाव्या विचारांना बदनाम करणं हे त्यांच्या राजकारणाच्या दृष्टीने फायद्याचं असतं, म्हणून ते वारंवार बदनाम करण्याचा प्रयत्न करतात. परंतु मला असं वाटतं की आमची जनरेशन जी आहे ती बऱ्यापैकी हुशार आहे. त्यांना कळतंय की या प्रकारे लेबलिंग करून जे आहे ना, मला वाटत नाही की ते कन्व्हिन्स होत आहेत. त्याच्यामुळे तुम्ही बघताय की या आंदोलनामध्ये डाव्या संघटनांची पॉप्युलरिटी पण वाढलेली आहे. जर हे जे नरेटिव्ह आहे सत्तेतील लोकांचं, हे जर काम केलं असतं तर मला असं वाटतं की मुवमेंट डाव्या संघटनांची जी पॉप्युलरिटी वाढली ती वाढली नसती. आम्ही आयसोलेट झालो असतो. उलट आम्ही आयसोलेट न होता आंदोलनामध्ये एक महत्त्वाचा स्टेक होल्डर म्हणून आम्हाला बघितलं गेलं आणि आम्ही होतो. आंदोलनाची लोकप्रियता वाढणे आणि त्याचा राजकीय फायदा होणे, ज्याला आपण पॉलिटिकल बेनिफिट्स असं म्हणतो, तर याच्यामध्ये खूप मोठी तफावत आहे. तर लेफ्ट पॉलिटिक्स किंवा लेफ्ट आंदोलनं जर बघितली तर त्याचा जे पॉलिटिकल बेनिफिट्स आहेत तर ते आपल्याला एकंदरीत दिसत नाहीत की काही पॉलिटिकल बेनिफिट्स लेफ्ट ज्या विद्यार्थी संघटना आहेत किंवा पॉलिटिकल पार्टीज आहेत त्यांना एकंदरीत झालेलं आहे. डाव्यांचं राजकारण हे नेहमीच लांब पल्ल्यांचं राहिलेलं आहे, लांब पल्ल्याचं. तात्पुरते शॉर्ट टर्म गेन्सवर डाव्यांनी कधी काय बरं म्हणूयात ना बाजी लावली नाही आहे. आमचा नेहमी प्रयत्न असा असतो की जनचळवळींना मजबूत करणं, त्याच्या माध्यमातून जनचेतना निर्माण करणं, एक राजकीय चेतना निर्माण झाली पाहिजे समाजामध्ये आणि त्या चेतनेच्या माध्यमातून राजकीय बदल घडवणं. आणि या आंदोलनाने आम्हाला काय दिलं आहे, तर या आंदोलनाने डाव्या संघटना किंवा पक्षांना नव्हे तर या आंदोलनाने देशाला काय दिलं आहे हा जर प्रश्न विचारला कोणी तर मी सांगेल की या देशामध्ये हे एक निराशेचं वातावरण होतं की एक राजकीयदृष्ट्या काय बरं म्हणूयात ना आवाज दाबले जात होते, आजही दाबले जात आहेत, असं नाही की दाबले जात नाही आहेत. भीतीचं वातावरण होतं आणि हे भीतीचं वातावरण तोडण्याचं काम झालं आहे. मला वाटतं की ही सर्वात म्हणजे अचिव्हमेंट आहे. कारण जेव्हा कोणी बोलायला म्हणजे लोक बोलायचे आहेत, आमच्या सगळ्या संघटना बोलायच्या, आम्ही बोलायचो, एक ठराविक जे काही सेक्शन आहे सोसायटीमधला तो बोलायचा, परंतु ज्या प्रकारे बोलल्या गेलं पाहिजे छाती ठोकपणे त्या प्रकारे बोलण्याची हिंमत लोकांची व्हायची नाही, कारण की सर्वेलन्स आहे, अमुक आहे, तमुक आहे. आणि या आंदोलनाने ती सगळी भीती काढून टाकली आहे. त्याच्यामुळे राजकीय बदलाकडे जाण्याच्या दिशेने मला वाटतं की हे प्रचंड अत्यंत महत्त्वपूर्ण पाऊल राहिलेलं आहे. आणि ही सगळी करामत जी आहे, मी म्हणेल की CJP वॉज अन इन्स्ट्रुमेंटल किंवा डाव्या संघटना CJP हे सगळं फक्त एक निमित्त ठरलेलं. मुळात जनतेने हे आंदोलन हातात घेतलं आणि जनतेने हे आंदोलन लढलं, त्याच्यामुळे हे सगळं शक्य झालं असं मला वाटतं. आंदोलन झालं, आंदोलनाचं यश म्हणून धर्मेंद्र प्रधानांनी राजीनामासुद्धा दिला. राजीनामा दिल्यानंतर प्रल्हाद जोशी आले, नवीन शिक्षण मंत्री आपल्या देशाचे झाले. पण आता व्यवस्थेमध्ये जे बदल व्हायला पाहिजेत तर ते कशा पद्धतीनं व्हायला पाहिजेत? का नुसतं राजीनामापुरतंच हे आंदोलन मर्यादित होतं? आता व्यवस्था आहे, स्ट्रक्चरल चेंजेस आपल्याला बदल हवेत त्याच्यामध्ये, तर ते कशा पद्धतीचे अपेक्षित आहेत AISFला? नक्कीच म्हणजे एका माणसाला हटवणं मुळात हा ऑब्जेक्टिव्ह कधीच नव्हता. आम्ही शिक्षण मंत्र्यांचा राजीनामा घेऊ शकलो ही आमची राजकीय काय बरं म्हणूयात ना आमचं राजकीय यश आहे. आम्ही एक लढाई जिंकलो आहे, राजकीय लढाई आम्ही जिंकलो आहे. आम्ही या जनतेला हे दाखवून दिलं आहे की जनता जर एकत्र आली, लोक एकत्र आले तर काहीच अशक्य नाही, आम्ही दाखवून दिलं. आम्हाला राजकीय लढाई आम्ही जिंकलो आहे, परंतु अनेक फ्रंट्सवर आता लढाई अजूनही बाकी आहे. आज मराठी शाळांचा मुद्दा महाराष्ट्रामध्ये ऐरणीवर आलेला आहे. म्हणजे मराठी शाळा ह्या हजारोंच्या संख्येने बंद होत आहे आणि गावची शाळा बंद करून एखाद्या 15-20 किलोमीटरच्या अंतरावर एक समूह शाळा तयार करण्याचा जो डाव सरकारने या ठिकाणी आणलेला आहे, तो डाव हाणून पाडण्याची गरज आहे. कारण की 15-20 किलोमीटर अंतरावर आधीच विद्यार्थी 4-5 किलोमीटर पायपीट करून जातात आपल्या शाळेमध्ये आणि ही गावची शाळा आसपासची शाळा बंद करून 15-20 किलोमीटरच्या अंतरावर तालुक्याच्या ठिकाणी यांना एक मॉडेल स्कूल उभी करायची आहे. ज्या मॉडेल स्कूलपर्यंत जाण्याकरता ना पक्का रस्ता आहे, त्या मॉडेल स्कूलपर्यंत जाण्याकरता ना योग्य वाहतुकीची व्यवस्था आहे. तिथे जाण्याकरता घरामध्ये मुलींना पाठवत नाहीत पालक शिक्षणाकरता बाहेर. का? कारण की त्यांना भीती असते, त्यांना वाटतं की शाळा जर दूर असेल आपल्या गावापासून तर नको पाठवायला, फॉर सेफ्टी रिझन्स त्यांना भीती वाटते. अशा सगळ्या पार्श्वभूमीवर ही लोक कुठे बसून ही सगळी धोरणं प्लॅन करतात त्यांनाच माहिती आहे.
यांचा ग्रामीण भारताशी किंवा यांचा जनतेशी संबंधच नाही आहे. यांना वाटतं की 15-20 किलोमीटर अंतरावर शाळेत जाणं सोपं आहे आणि सरकार असं दाखवतं की ती शाळा आम्ही उभं करू समूह शाळा, ती काहीतरी रिव्होल्युशनरी असणार. म्हणजे जी नवीन एज्युकेशन पॉलिसी आहे, नवीन शैक्षणिक धोरण 2020 सालचं, ते म्हणतं की ती शाळा खूप मॉडेल असणार, छान असणार. अहो, त्या शाळेत जे काही सांगितलं ना, जे आम्ही करू ते सगळं राईट टू एज्युकेशन ॲक्टमध्ये आधीच दिलेलं आहे. आपल्याकडून ते फॉलो होत नाही आहे. आपल्याकडून राईट टू एज्युकेशन शाळेच्या ॲक्टच्या माध्यमातून आपल्या शाळेच्या अवतीभोवती कंपाऊंड उभा करता येत नाही. आपल्याला एक चांगली प्रयोगशाळा देता येत नाही आहे. आपल्याला खेळण्याची सामग्री देता येत नाही आहे. आपल्याला विद्यार्थ्यांना चांगलं शिक्षण देता येत नाही आहे. आणि ज्या गोष्टी सांगितल्या राईट टू एज्युकेशनमध्ये त्या सगळ्या गोष्टी ऑलरेडी आहेत पॉलिसी फ्रेमवर्कमध्ये, त्या तुम्हाला देता येत नाही. आणि आपण इथे गप्पा मारतो आहे की मॉडेल शाळा आम्ही उभी करू. तर अशा प्रकारचे अनेक प्रश्न आपल्याकडे आहेत. आपल्याकडे मुळात हा विचार आपण करायला हवा की या देशातले शालेय शिक्षण असो किंवा या देशातलं उच्च शिक्षण असो, सगळीकडे आज क्रायसिसचं वातावरण आहे. का वातावरण आहे? आपल्याकडे लर्निंग आउटकम प्रचंड कमी झालेलं आहे. जेव्हापासून सेमिस्टर पॅटर्न या देशामध्ये लागू केले गेले, थोपल्या गेले, हे तज्ज्ञांचं मत आहे, हे काही माझं मत नाही, तज्ज्ञांचं मत आहे की सेमिस्टर पॅटर्नमुळे मुळातच लर्निंग आउटकम कमी झालेलं आहे. विद्यार्थी हे परीक्षार्थी बनलेले आहेत. विद्यार्थ्यांचं जे शिक्षणावर लक्ष हवं, समजून घेण्यावर लक्ष हवं, सिलेबसकडे लक्ष हवं, ते काही नसतं. ते 90 दिवस आपल्याकडे आपण म्हणतो की UGCच्या नियमानुसार की क्लासेस झाले पाहिजेत. 90 दिवस क्लासेस कुठेच होत नाहीत. म्हणजे मुळात आपण आपल्या शिक्षणाचं काय खेळखंडोबा केलेला आहे हा प्रश्न आहे. आणि त्याच्यामध्ये या सरकारने जी नवीन पॉलिसी आणलेली आहे NEP 2020, NEPच्या माध्यमातून तर लिटरली या ठिकाणी त्यांनी म्हणजे शिक्षणाचा काय व्यापार करून ठेवलेला आहे की शिक्षणावर म्हणतात. आता मोहन भागवताचं स्टेटमेंट होतं. मोहन भागवत यांना भीती वाटायला लागली, संघाला भीती वाटायला लागली की या आंदोलनाचा उद्रेक झाल्यामुळे जो काही जेनझी आहे, हा एक वयोगटातला जो काही जो विद्यार्थ्यांचा समूह आहे, हा RSS आणि BJPच्या विरोधात जायला लागला आहे. तो जायला नको म्हणून मग संघाने एक इंटरव्हेन्शनची सुरुवात केली. त्याच्यामध्ये मोहन भागवत म्हणतात की 6% जे आहे, जे NEPचं धोरण आहे की 6% GDP शिक्षणावर खर्च झाला पाहिजे. हे मोहन भागवत बोलतात, त्यांना बोलावं लागतं. पण सरकार या क्षणाला किती खर्च करते शिक्षणावर याचा अंदाज तरी त्यांना आहे का? म्हणजे माझा प्रश्न आहे मोहन भागवत यांना की जरा तुमचं सरकार शिक्षणावर किती GDP खर्च करतं आहे याचा आकडा तपासून बघायला हवं होतं तुम्ही 6% बोलण्याच्या आधी. यांचं सरकार 0.39% फक्त खर्च करतं GDPच्या शिक्षणावर. ही या देशाची दयनीय अवस्था आहे. त्याच्यामुळे प्रश्न आमच्यासमोर खूप आहेत. आमच्यासमोर प्रश्न खूप आहेत. शिक्षणामध्ये एक मूलभूत बदल करणं. या देशामध्ये 76% जे कॉलेजेस आहेत ते प्रायव्हेट आहेत, प्रायव्हेटली मॅनेज्ड आहेत. 24% फक्त कॉलेजेस जे आहेत, महाविद्यालय आहेत ते सरकारी याच्यामध्ये येतात. त्याच्यामुळे शिक्षणाचा जो खाजगीकरण आहे त्याचा रेटा इतका वाढलेला आहे. आणि फक्त वाढला नाही आहे, म्हणजे पुढे मागे पुणे विद्यापीठासारखं विद्यापीठ महाराष्ट्रातलं, मुंबई विद्यापीठासारखं विद्यापीठ यांचे ग्रँट बंद होतील. सरकारने नवीन बिल ठेवलेलं आहे असं याच्यामध्ये पार्लमेंटमध्ये. ते बिल आहे विकसित भारत शिष्टाधिष्ठान बिल. म्हणजे विकसित भारतच्या नावाने खूप काही आपल्याकडे चालतं. तर विकसित भारत शिष्टाधिष्ठान विधेयक असं म्हणतं की आता ग्रँट मिळणार नाहीत, अनुदान मिळणार नाही. अनुदानाऐवजी आता लोन मिळणार, कर्ज मिळणार. तर विद्यापीठांना आणि महाविद्यालयांना आता कर्ज मिळणार. कर्जाचं वाटप होणार आणि कर्ज वापस द्यायचं असतं. ते कर्ज आहे, ते अनुदान नाही आहे. कर्ज वापस द्यायचं म्हटल्यानंतर तुम्हाला विद्यार्थ्यांची फी वाढवल्याशिवाय तुम्हाला ते रिपे करणं शक्यच नाही. कारण की या सगळ्या कॉलेजेसकडे, विद्यापीठांकडे एकच इन्कम सोर्स आहे, तो म्हणजे विद्यार्थ्यांची फीज. याच प्रकारे IIT बॉम्बेमध्ये मागच्या काही वर्षांपूर्वी आंदोलन झालं होतं. 500 कोटी रुपयांचं लोन वाटलं गेलं होतं. वर्षाला 50 कोटी रुपये परत करायचे, कसे करायचे? तर म्हणजे जे काही वाचलं ना आपल्याकडे, आपली विद्यापीठं वाचलेली आहेत थोडीफार, त्या सगळ्यांना विकण्याचं काम हे सरकारने सुरू केलेलं आहे. आणि या मूलभूत प्रश्नांसंदर्भात भांडत राहावं लागेल. आणि आम्ही ऑल इंडिया स्टुडंट फेडरेशन म्हणून या सगळ्या प्रश्नांवर सातत्याने भांडतो आहे. आणि CJPचं आंदोलन संपलं आहे. आता शाळांचा मुद्दा CJPने उचलला आहे. आम्ही शाळांच्या मुद्द्यावर महाराष्ट्रामध्ये सातत्याने काम करतो आहे. विधानसभा मार्च आम्ही घडून आणला होता. हजारोंच्या संख्येने विद्यार्थी विधानभवनावर धडकले होते. मीडियाने विधानसभेत गुंजला लाल सलाम अशा टॅगलाईन्स दिल्या होत्या. त्याच्यामुळे शाळांच्या प्रश्नावर आम्ही भांडतो आहे, भांडत राहू. इतर जे प्रश्न आहेत त्यावर आम्ही भांडत राहू. हॉस्टेल्सचा प्रश्न आहे, एज्युकेशन लोनचा प्रश्न आहे, असे अनेक प्रश्न आहेत. तर आमची लढाई थांबली नाही आहे, लढाई चालूच आहे. ज्यावेळी आपण शिक्षण व्यवस्थेबद्दल आत्ता चर्चा करतोय तर याच्यामध्ये अजून एक महत्त्वाचा मुद्दा आहे. मला असं वाटतंय की त्याच्याकडे खूप कमी प्रमाणामध्ये लक्ष दिलं गेलं आहे. आपल्या या देशामध्ये ज्या मोठ्या परीक्षा होतात, UPSC असेल
किंवा राज्यसेवेसारख्या ज्या परीक्षा आहेत, प्रत्येक राज्याची एक परीक्षा असते, त्यांची राज्यसेवा असते, त्यांचं एक आयोग असतं, किंवा नीट सारखी जी परीक्षा आहे, तर आपली जी शिक्षण व्यवस्था आहे की ज्या पद्धतीचं आपण शिक्षण विद्यार्थ्यांना देतोय ती व्यवस्था पूरक नाहीये का? कारण आपण जर बघितलं तर विद्यार्थी शाळेमध्ये सुद्धा जातात, कॉलेजमध्ये सुद्धा जातात, आणि कॉलेजमध्ये जाऊन ते परत वेगळी एक प्रायव्हेट कोचिंग सुद्धा घेतात. मग याचा अर्थ असा आहे का की आपली जी शिक्षण व्यवस्था आहे शाळेमधली, महाविद्यालयांमधली, ती पूरक नाही आहे? कारण याने होतं काय की पालकांवर बर्डन येतं, एक्स्ट्रा जास्तीचं बर्डन येतं की तुम्ही प्रायव्हेट कोचिंग लावणार आणि तुम्ही तिथे एक्स्ट्रा फीज देणार. मग हे कशा पद्धतीने तुम्ही बघता? अशा प्रकारचे काही मुद्दे आहेत का तुमच्या अजेंडामध्ये? आपल्याकडे जे काही +2 एज्युकेशन जे आहे, 11वी-12वीचं एज्युकेशन जे आहे, किंवा शालेय जे काही शिक्षण आहे, त्यात उणिवा तर आहेत, असं आम्ही म्हणणार नाही की उणिवा नाही आहेत, परंतु सगळ्याच ठिकाणी उणिवा आहेत का? तर मला वाटतं की त्याला असं जनरलाइज करणं चुकीचं आहे. अडचणी आहेत. अनेक मराठी माध्यमांच्या शाळा, ज्या अनुदानित शाळा आहेत, तिथे अत्यंत चांगलं शिक्षणही दिलं जातं. आणि ट्युशनचा फॅड जो आहे तो फॅड याकरता पण आहे कारण की खूप कॉम्पिटिटिव्ह जग बनलं आहे. प्रत्येक पालकाला वाटतं की आपल्या मुलाने जे आहे, मुलीने जे आहे, चांगलं शिक्षण घ्यावं. जी काही उणीव असेल शाळेतली ती भरून काढण्याकरता कोचिंगचा सहारा घेण्याचा प्रयत्न होतो. आणि आपल्याला चांगलंच माहिती आहे की ज्या काही कॉम्पिटेटिव्ह एक्झाम्स आहेत 12वी नंतरच्या किंवा 10वी नंतरच्या, त्याच्या प्रिपरेशन्सकरता अगदी 8वीपासून मुलं लागतात. म्हणजे मी ज्या शाळेत होतो तेव्हा हा प्रकार नव्हता, की तुम्ही जेव्हा शाळेत असाल तेव्हा हा प्रकार नव्हता. परंतु आता असं आहे की 8वीपासून ही प्रिपरेशन सुरू होते. आणि ही का होते? इंजिनिअरिंग असेल, मेडिकल असेल, अनेक गोष्टींकरता असेल. म्हणजे आपल्याला जाणीवपूर्वक ना त्या रॅट रेसचा भाग बनलं जातं आहे. व्यवस्था बनवते. का बनवते? का गरज पडते आपल्याला या रेसमध्ये भाग घेण्याची? गरज याकरता पडते आहे की या देशामध्ये जितके मेडिकल सीट्स असणं आवश्यक आहे त्याचं प्लॅनिंग होत नाही. या देशामध्ये किती इंजिनियर्स लागणार आहेत त्याचं प्लॅनिंग होत नाही. आपल्याकडे आपण इंजिनिअरिंग कॉलेजला सरसकट परवाने वाटत चालतो ओपन करण्याकरता, आणि तिथे शेकडो सीट्स खाली राहतात वर्षानुवर्ष. ही परिस्थिती आहे. परंतु आपल्याकडे प्लॅनिंग नाही आहे. आपल्याला आपल्या वर्कफोर्सला कसं तयार करायचं आहे, आपल्याला जो लेबर फोर्स पुढे मागे देशाकरता लागणार आहे GDPला कॉन्ट्रीब्यूट करण्याकरता, तो कसा तयार करायचा या संदर्भातलं प्लॅनिंगच नाही आहे आपल्याकडे. त्याच्यामुळे आपल्याकडे ढोबळ मांडण्याने सगळ्या गोष्टी चालतात. काही प्लॅनिंग नाही आहे. भारतामध्ये जेवढे आवश्यक आपल्याला डॉक्टर्स जेवढे लागतात भारतामध्ये, तेवढे डॉक्टर्स आपल्याकडे नाही आहे. आवश्यकता जास्त आहे. आपल्याकडे मेडिकल सीट्सची गरज जास्त आहे आणि आपल्याकडे सीट्स कमी आहेत. आरक्षणाचा मुद्दा या मुवमेंटच्या दरम्यान जाणीवपूर्वक RSS आणि BJPच्या लोकांच्या माध्यमातून पेरला गेला की जेणेकरून या मुवमेंटमध्ये जी काही एकजूट बनली विद्यार्थ्यांची तिला तोडण्याकरता. आरक्षणाचा मुद्दा हा का मध्ये येतो? एकतर यांना जनतेमध्ये भांडण लावण्याकरता आरक्षणाचं एक निमित्त सापडतं. हां, त्याच्यात ते विसरणार की जाती व्यवस्था आहे म्हणून आरक्षण आहे, हे ते आपसुकच ते विसरणार. परंतु भांडण लावण्याकरता आरक्षणाला पुढे करणार. परंतु हे आपण विसरतोय की आरक्षणाची गरज का पडते? कारण की देयर इज अ सप्लाय डेफिसिट. तुमच्याकडे जागा नाही आहेत, कमी जागा आहेत, म्हणून तुम्हाला कुठल्या समुदायाला किती जागा द्यायच्या आहे तुम्हाला डिसाईड करावं लागतं. आपल्याकडे जर जेवढ्या जागा जेवढी माणसं आहेत तेवढ्या जागा असल्या असत्या. आपल्याकडे जर शिक्षणाचं राष्ट्रीयकरण केलं गेलं असतं, प्रत्येकाला हक्काची सीट मिळाली असती, प्रत्येकाला कॉलेज एज्युकेशन मिळालं असतं, प्रत्येकाला रोजगार मिळाला असता, प्रत्येकाला शिकता आलं असतं ज्यांना शिकायचं आहे, तर कदाचित आरक्षणाची गरज पडली नसती आपल्याला. आपल्याकडे जागा कमी आहेत, आपल्याकडे सप्लाय डेफिसिट आहे, म्हणून आपल्याला आरक्षणाची गरज भासते. आणि हे मी म्हणत नाही आहे, अनेक स्कॉलर्स पण म्हणतात. म्हणजे जर या देशामध्ये KG to PG फ्री एज्युकेशन केलं गेलं तर शिक्षणामध्ये आरक्षणाची गरजच संपेल. कारण की प्रत्येकाला संधी मिळणार आहे. आणि मला वाटतं की आमचा अजेंडा हाच आहे की शिक्षणाला त्या पातळीपर्यंत घेऊन जाणं. कारण की ठीक आहे, तुम्ही आम्हाला म्हणाल की आम्ही डाव्या संघटना आहोत, आमचा एक वर्ल्ड व्ह्यू आहे जो डावीकडे आहे. परंतु ज्यांनी कॅपिटलिझम प्रमोट केला किंवा ज्यांना फादर ऑफ कॅपिटलिझम म्हणतो, अशा तज्ज्ञांनी देखील त्या वर्कफोर्सवर म्हणजे वर्कफोर्सला डेव्हलप करण्याकरता शिक्षण आणि आरोग्य ह्या दोन गोष्टींवर इन्व्हेस्टमेंट केल्या गेली पाहिजे याचं याला प्रमोट केलेलं आहे. त्याच्यामुळे ही गोष्ट फार मूलभूत गोष्ट आहे की जी विश्वगुरू बनू पाहणारा देश हे सहज इग्नोर करतो आहे.
आपण ज्यावेळी शिक्षणाची म्हणजे एज्युकेशनची ज्यावेळी आपण इथं गोष्ट करतो तर तू आता म्हणलास की KG to PG आपल्याला फ्री एज्युकेशन सगळ्यांना करावं लागणार आहे. आणि एज्युकेशन मुळात हा जर आपण मुद्दा बघितला तर तो भारतीय संविधानाच्या कॉन्करंट लिस्टमध्ये येतो. म्हणजेच काय की स्टेट गव्हर्नमेंट राज्य सरकारसुद्धा आणि केंद्र सरकारसुद्धा दोन्हीसुद्धा त्याच्यावर कायदा बनवू शकतात, त्याच्यावर पॉलिसी बनवू शकतात, धोरण बनवू शकतात. बिलकुल. तर ज्यावेळी केंद्र सरकार आणि राज्य सरकार दोन्हीसुद्धा एज्युकेशनवर पॉलिसीज बनवतात. मग नीटचा मुद्दा इथूनच येतो की तामिळनाडूसारखं राज्य म्हणतं की नाही नीट हे आम्ही राज्यांनी कंट्रोल केलं पाहिजे, त्याच्यामध्ये केंद्र सरकारने हस्तक्षेप नाही केला पाहिजे. आणि एका साईडला केंद्र म्हणतं की नीट सारख्या ज्या परीक्षा आहेत तर त्याचं सेंट्रलायझेशन व्हायला पाहिजे. मध्यंतरी प्रत्येक जी युनिव्हर्सिटी होती, विद्यापीठ होतं भारतातलं, त्यांची एक सेपरेट त्यांची एक एंट्रन्स एक्झाम असायची. JNU त्यांची एक्झाम घेणार, DU त्यांची घेणार. पण परत एकदा इथे जो मुद्दा आला तो सेंट्रलायझेशनचा मुद्दा आला, मग CUET आलं. तर मग ह्या सगळ्या धोरणांमुळे खूप जास्त तफावत आहे किंवा पॉलिसी किंवा जे योग्य धोरण आपल्याला शिक्षणावर बनवायचं आहे ते बनवता येत नाही आहे का, असं तुला वाटतं का? यात काही गोष्टी महत्त्वाच्या आहेत की ज्याकडे लक्ष दिलं पाहिजे आपण. पहिली गोष्ट म्हणजे की तुम्हाला प्रत्येक ठिकाणी केंद्रीकरण करूनच तुम्हाला क्वालिटी इन्शुअर करता येते असं नाही. आता तुम्ही एक्झाम्पल दिलं बोलताना की आपल्याकडे विद्यापीठांकरता एक परीक्षा कॉमन केल्या गेली. प्रत्येक विद्यापीठ हे वेगळं विद्यापीठ आहे, प्रत्येक विद्यापीठाची खासियत वेगळी आहे. काही इन्स्टिट्यूट्स ह्या रिसर्च ओरिएंटेड इन्स्टिट्यूट्स आहेत आणि त्यांची पद्धत वेगळी होती. उदाहरणार्थ JNUचं उदाहरण, JNU हे नेहमीच रिसर्च ओरिएंटेड राहिलेलं आहे. त्याच्यामुळे ते सब्जेक्टिव्ह एक्झामिनेशनच्या माध्यमातूनच असेस करायचे की एक राईट कॅन्डिडेट कुठले आपल्याकडे येणार. सब्जेक्टिव्ह असेसमेंट हे आवश्यक आहे. त्यांना ज्या प्रकारचा एक कॅन्डिडेट हवा आहे आपल्या विद्यापीठामध्ये, मास्टर्स करता, MPhil करता, PhD करता, आता MPhil तर बंद झालं आहे परंतु रिसर्च करता, तो जो क्रिटिकल थॉट ज्याच्याकडे आहे, जो गोष्टींना बघू शकतो आहे वेगळ्या लेन्सने, ते तपासण्याचं माध्यम तुमची ऑब्जेक्टिव्ह एक्झाम असू शकत नाही. JNUला पण तोच पॅटर्न लावला गेला की ऑब्जेक्टिव्ह मार्क्सच्या ऑब्जेक्टिव्ह क्वेश्चन्स आहेत आणि तुम्ही टिक मार्क करा आणि तुम्ही पेपर सोडवा. हे स्वतः JNUच्या प्राध्यापकांचं म्हणणं आहे की क्वालिटी घसरते विद्यार्थ्यांची. जे ॲडमिशन घेत आहेत JNUमध्ये त्यांची क्वालिटी घसरते. म्हणजे ड्रास्टिक चेंज आहे. कोविडच्या नंतरचे विद्यार्थी JNUमधले आणि कोविडच्या आधीचे विद्यार्थी, त्यात खूप मोठा फरक आहे. आणि प्रत्येक ठिकाणी म्हणजे आता JNU सारखं इन्स्टिट्यूशन आहे त्याची वेगळी गरज होती. कदाचित मुंबई विद्यापीठाची गरज वेगळी असेल, कदाचित पुण्याची वेगळी गरज असेल, कदाचित तामिळनाडू मद्रास विद्यापीठाची गरज वेगळी असेल. तर ही जी डायव्हर्सिटी आहे एज्युकेशन म्हणजे अकॅडमियामधली आपल्याकडची, ती आवश्यक होती आणि तिला प्रमोट करण्याच्या ऐवजी तिच्यावर काहीतरी थोपवण्याचा प्रयत्न केला गेला. एक परीक्षा दिल्या गेली. आज अशी गंमत आहे की जर CUETचे मार्क्स कमी मिळाले तर रिपीट करण्याच्या पलीकडे ऑप्शन राहत नाही. पूर्वी 2-3 ठिकाणी कमीत कमी समजा माझं DUचं ॲडमिशन गेलं तर मला JNU आहे, JNUचं गेलं तर जामिया आहे, जामिया गेलं तर अजून कुठलं विद्यापीठ आहे, पॉंडिचेरी आहे, नाही तर कर्नाटका आहे. माझ्याकडे एक्झामचं ऑप्शन असायचं आणि मी प्रिपेअर करू शकायचो आणि मी ॲडमिशन घेऊ शकायचो. आणि हे कोणाला शक्य होतं? कम्प्युटर बेस्ड एक्झाम्स. आपण ज्या देशामध्ये राहतो त्या देशामधली वास्तविक स्थिती काय? आपल्याकडे जेव्हा आपण कम्प्युटराइज एक्झाम कंपल्सरी करतो तेव्हा आपण एक मोठ्या सेक्शनला ॲक्सेस टाळतो एज्युकेशनचा. इथे मुद्दा फक्त केंद्रीकरणाचा नाही आहे. या एक्झाम्सच्या माध्यमातून एक मोठा सेक्शन आहे ज्याला आपण टाळतो आहे. आणि जेवढ्या मोठ्या प्रमाणावर फीज घेतली जाते मुळात या एक्झाम्सची. आणि ही एक्झाम्स कोण घेतं? तर एक एजन्सी की जी गव्हर्नमेंट एजन्सी पण नाही आहे. ती काही UPSC किंवा CBSE सारखा कुठल्या पार्लमेंटरी लॉने पास झालेली एजन्सी नाही आहे. सोसायटी ॲक्टमध्ये रजिस्टर्ड एक एजन्सी आहे. त्या एजन्सीवर प्रत्येक वर्षी आरोप लागतात. 1100 केसेस आजही NTA विरोधामध्ये पेंडिंग आहेत. 1100 केसेस हायकोर्ट्समध्ये आणि सुप्रीम कोर्टमध्ये. 1100 केसेस. मागे JNU विद्यापीठामध्ये नॉन टीचिंग स्टाफची परीक्षा घेतल्या गेली आणि नॉन टीचिंग स्टाफची परीक्षा घेतल्यानंतर सगळे कॅन्डिडेट्स जे निवडले गेले ते 2च सेंटरमध्ये निवडले गेले. आणि जेव्हा एका कॅन्डिडेटने यावर क्वेश्चन केला तर गडबडीमध्ये जे काही कॉन्ट्रॅक्च्युअल पोझिशन्स होत्या त्या सगळ्यांना परमनंट केल्या गेल्या. काहीतरी गौडबंगाल आहे ना. कोणतरी कंप्लेंट करतं आहे आणि अचानकच विद्यापीठ सगळ्या कॉन्ट्रॅक्च्युअल पोस्टला ज्यांना रिक्रूट केल्या गेलं होतं मोजक्या 2 सेंटरमधून त्यांना बरोबर ते गडबडीमध्ये परमनंट करून मोकळे होतात. याचा अर्थ काय? याचा अर्थ NTA कॉम्प्रोमाइज्ड एजन्सी आहे आणि NTAला अजूनही NTAला स्क्रॅप केलं जात नाही आहे ही शोकांतिक आहे. एवढं मोठं आंदोलन झालं,
NTA वर एवढे प्रश्न उपस्थित झाले, परंतु NTA ला स्क्रॅप करण्याची मागणी अजूनही सरकारने ऐकलेली नाही. कारण यांना हवं आहे की कुठलाही पेपर लीक झाला, काही जरी झालं तरी पण थेट जो काही ब्लेम आहे तो NTA वर टाकून मोकळा व्हायचा की NTA हे केलेलं आहे, NTA ची चूक आहे, आमची काही चूक नाही. आणि या NTA कडे परमनंट स्टाफ किती आहे? या NTA कडे 2 डझन परमनंट स्टाफ आहे, 2 डझन कॉन्ट्रॅक्च्युअल स्टाफ आहे आणि जवळजवळ 130च्या अधिक आउटसोर्सिंग आहे. पेपर लीक होणारच, कारण पेपर लीक होण्याकरताच एजन्सी बनलेली आहे. तुम्ही 130 आउटसोर्सिंग करताय तर काय खात्री आहे की तुमचा पेपरचा कुठला सेट, कुठले क्वेश्चन्स लीक होणार नाहीत? BJPचे समर्थक तर म्हणायचे पेपर लीक नाही झाला आहे, पेपरचे काही क्वेश्चन्स लीक झालेत. तो क्वेश्चन्स लीक तर होणारच, पेपर लीक तर होणारच. तर हे सगळे स्ट्रक्चरल प्रॉब्लेम्स आहेत की ज्याला डील करण्यासाठी अधिक विद्यार्थी चळवळीने पुढाकार घेऊन बोलत राहण्याची आवश्यकता आहे. आणि प्रश्न असतील, परंतु विद्यार्थी चळवळीचं हे कर्तव्य राहिलेलं आहे की त्यांनी सत्तेला नेहमी प्रश्न विचारला आहे. मग ते ब्रिटिशांच्या काळामध्ये का असो ना, ब्रिटिशांच्या काळात देखील ब्रिटिशांच्या अगदी त्यांच्याशी भांडण्याची ताकद आणि भांडण्याची काय त्यांच्या गोळ्या खाण्याची ताकद देखील दाखवली आहे. आणि मला वाटतं की जंतर मंतरला पण तेच घडले आहे. लाट्या खाल्ल्यानंतर गोळ्या खाण्याची पण तयारी विद्यार्थ्यांची होती आणि त्याच्यामुळेच सरकारला घाबरून राजीनामा द्यावा लागला. तर मला वाटतं की या सगळ्या प्रश्नांसंदर्भात याच ताकदीने लढण्याची गरज आहे आणि लढल्यानंतर मला वाटतं की परिणाम दिसेल. मला तुला एक प्रश्न विचारायचा आहे डाव्या विद्यार्थी चळवळीबद्दल. तर आपण जर एकंदरीत संघटन बघितलं तर कुठेतरी एका अर्बन भागांमध्ये किंवा शहरांमध्येच डावी विद्यार्थी चळवळ आहे, ग्रामीण भागामध्ये तेवढी ती पोहोचलेली नाही आहे. मग हे जे संघटन आहे ते वाढवण्यासाठी तुमचे काय प्लॅन्स आहेत का, किंवा कशा पद्धतीने तुम्ही बघता? मला असं वाटतं की असं बोलणं चुकीचं आहे की ग्रामीण भागामध्ये रीच आऊट नाही आहे. म्हणजे अर्बन सेंटर्समध्ये रीच आऊट आहे, ग्रामीण भागातही रीच आऊट आहे. मला वाटतं की दलित, आदिवासी सगळ्या मागासवर्गीय विद्यार्थ्यांमध्ये पण रीच आऊट डाव्या संघटनांचा राहिला आहे. आणि त्याच्यामुळेच मला वाटतं की डाव्या संघटना जे जेन्युइन प्रश्न आहेत विद्यार्थ्यांचे ते उचलू शकत आहेत. आम्ही पॉलिसीला चॅलेंज का करू शकतो आहे, आम्ही सातत्याने भांडू का शकतो आहे? कारण की आम्हाला माहिती आहे की ग्राउंड रिॲलिटी काय आहे आणि ती ग्राउंड रिॲलिटी तुम्हाला जमिनीवर गेल्याशिवाय, गावात गेल्याशिवाय, पाड्यावर गेल्याशिवाय तुम्हाला समजणार नाही. त्याच्यामुळे मी म्हणणार नाही की सगळीकडे सारखी परिस्थिती आहे. संघटना म्हणून प्रत्येकाची स्ट्रेंथ वेगळी आहे. AISFची स्ट्रेंथ वेगळी आहे, तर डाव्या संघटनांची स्ट्रेंथ वेगळी आहे. आमचे काही चांगले स्ट्रॉंग होल्ड्स आहेत, काही ठिकाणी आम्ही वीक पोझिशनला आहोत. तर हे सगळं चालू राहतं. आणि परंतु एक आमचा प्रयत्न असतो की खास करून तळागाळातल्या विद्यार्थ्यांना कसं या मेनस्ट्रीम एज्युकेशनमध्ये आणता येईल हा प्रयत्न आम्ही करत राहतो. आमचा प्रयत्न असतो की तिथले विद्यार्थी, जे गावातले पाड्याचे विद्यार्थी आहेत त्यांना कसं विद्यापीठामध्ये ॲडमिशन घेऊन देता येईल, त्यांना कशी मदत करता येईल, जे फर्स्ट जनरेशन लर्नर्स आहेत त्यांना कसं शिक्षणामध्ये आणता येईल, आणि ज्यांना शिक्षणाला वाव नाही आहे त्यांच्याकरता मदत उभी करून त्यांना कसं आणता येईल, त्यांना शिक्षणामध्ये कसं पुढे नेता येईल. तर या सगळ्या प्रकारे काम चालूच राहतं. संघटनात्मक दृष्ट्या आपलं काम चालू राहतं आणि राहणार पण. परंतु मी असं म्हणेल की डाव्या संघटना म्हणून आता आमची जबाबदारी खूप वाढलेली आहे. कारण एक अभूतपूर्व आंदोलन घडलं आणि त्या आंदोलनाचं यश जे आहे ते आमच्या पदरी पडलं. या संघर्षामध्ये खूप काही गमावू शकलो असतो आम्ही. ज्या लाठ्या खाल्ल्या गेल्या पोलिसांच्या, जो ब्रुटल अटॅक आम्ही सहन केला, खूप काही गमावू शकलो असतो. परंतु कदाचित आमच्या शिस्तीमुळे, आमच्या डिटर्मिनेशनमुळे, आमच्या तत्वांमुळे आम्ही ठरवलं होतं की काही जरी झालं, जरी या सत्तेमध्ये बसलेली लोक गोडसेला मांडणारी असली आणि गोडसेच्या पद्धतीचा अवलंब करून वागणारी असली तरी देखील आम्ही मात्र गांधींचे शिष्य आहोत आणि आम्ही गांधींच्या विचारांवर काम करतो आहे. आणि आम्ही शांततापूर्ण पद्धतीने आंदोलन करत राहू आणि त्या निमित्ताने आम्ही एक बदल घडवला. परंतु चॅलेंज हेच आमच्यासमोर आहे आता की कशाप्रकारे या मोमेंटमला पुढे घेऊन जाणं शक्य आहे का? तर शक्य नक्कीच आहे. कारण एक अवेकनिंग झाली आहे. प्रधानमंत्री नरेंद्र मोदी लाल किल्ल्यावर 15 ऑगस्टच्या भाषणामध्ये जेव्हा अत्यंत अशी विचित्र टिप्पणी करतात, ते म्हणतात की आम्ही नक्षलवाद्यांना संपवलं आहे, परंतु जे दिमागी नक्षल आहेत ते अजून पण या देशामध्ये आहेत. पूर्वी नक्षली म्हणणं, नक्षलवादी म्हणणं, अर्बन नक्षल म्हणणं हे फक्त डाव्यांपुरतं होतं. आज सबंध अपोजिशनलाच नक्षली म्हणून करार दिला जातो आहे, त्याला हिणलं जातं आहे. याचा अर्थ सरकारमध्ये जी भीती बसली आहे आंदोलनानंतर,
ती भीती खूप आश्वासक आहे आणि ही भीती लोकशाहीकरता खूप आश्वासक आहे. ही भीती लोकशाहीकरता प्रचंड हेल्दी आहे. त्यांना हे वाटणं की आता आमच्या सत्तेची खुर्ची हलली आहे, ती खुर्ची हलली आहे हे वाटणं देखील महत्त्वाचं आहे. त्याच्यामुळे प्रधानमंत्र्यांनी 15 ऑगस्टला असं वक्तव्य करणं हे खूप बेजबाबदार राहिलेलं आहे. परंतु हेच एक हे दर्शवतं, हे सिम्बॉलिक आहे की कशाप्रकारे एका एकजुटीने एक नारा आहे ना स्पॅनिशमधला की एल पाब्लो युनिदो जामास सेरा वेन्सिदो द पीपल युनायटेड शॅल ऑलवेज बी विक्टोरियस. जेव्हा लोक एकत्र येतात तेव्हा मोठमोठी सत्ता झुकते आणि मोदींना त्याचा टेस्ट मिळाली आहे. तर इथून पुढच्या काळामध्ये ते प्रयत्न करतील या देशातल्या विद्यार्थी युवकांना धर्माच्या जातीच्या नावाने डिवाईड करण्याची. त्यांचा प्रयत्न चालू आहे, प्रयत्न करतील. आरक्षण हटाव मोहीम त्यांची चालू असणार. खूप गोष्टी चालू राहतील त्यांच्या. अर्बन नक्षल म्हणणार कोणाला दिबाग नक्षल म्हणणार, कोणाला अजून काही म्हणणार. परंतु या देशातली जनता आता शहाणी झालेली आहे आणि आमची लढाई आम्ही लढू आणि जो बदल घडून आणायचा आहे. आम्ही स्वप्न बघतो की भगतसिंगांनी जो देश इमॅजिन केला असेल, बाबासाहेबांनी जो देश इमॅजिन केला असेल, तर त्या देशाकडे जाण्यासाठी आमची वाटचाल सुरू आहे. आता त्या वाटचालीला किती वेळ लागेल, काय लागेल, कदाचित या जनरेशनमध्ये असं म्हणजे ज्या ग्रेट फिलॉसॉफरला आम्ही फॉलो करतो, ज्याने रशियन राज्यक्रांती घडून आणली, तो व्लादिमीर लेनिन असं म्हणतो की काही वेळा असं होतं की काही वर्षानुवर्ष काहीच होत नाही आणि असंही होतं कदाचित की काही आठवड्यांमध्ये म्हणजे देर आर डेकेड्स वेअर नथिंग हॅपन्स अँड देर आर वीक्स वेअर डेकेड हॅपन्स. त्याच्यामुळे या आंदोलनाने ते सगळं करून दाखवलेलं आहे. तर पुढच्या काळामध्ये अपेक्षा आहे की आंदोलन अजून मजबूत होईल. विराज, या चर्चेच्या शेवटाला आपण आलो आहोत. तर शेवटाला जाताना मला फक्त तुला एक प्रश्न विचारायचा आहे की युवकांसाठी 3 कोणते मोठे निर्णय किंवा ही व्यवस्था बदलण्यासाठी सरकारकडून तुला काय अपेक्षित आहे? कोणते 3 मोठे बदल या व्यवस्थेमध्ये व्हायला पाहिजेत? पहिला मुद्दा असा आहे की शिक्षणाचं राष्ट्रीयकरण करण्याची गरज आहे. शिक्षणावर अधिकाधिक खर्च कसा होईल हा म्हणजे विचार केला गेलाच पाहिजे. कारण आपल्याला जर वाटतं की आपल्याला ग्लोबल मार्केटमध्ये कम्पीट करायचं आहे आणि आपल्याला एक चांगलं आयुष्य द्यायचं आहे या जनतेला, तर शिक्षणाचा खर्च वाढवणं, जेवढ्या आवश्यक आहे तेवढा खर्च करणं, किमान 6% GDPचा खर्च केलाच गेला पाहिजे. डिमांड जी 1968पासूनची डिमांड आहे ती आताची डिमांड नाही आहे, तर किमान तेवढं केलंच गेलं पाहिजे. पहिला मुद्दा. दुसरा मुद्दा म्हणजे आरोग्यावर भरीव खर्च करणं, प्रचंड खर्च करणं खूप आवश्यक आहे. आरोग्यावर खर्च करणं आवश्यक आहे. सोबतच रोजगाराच्या संधी निर्माण करण्याकरता प्रयत्न केला जाणं महत्त्वाचं आहे. आणि रोजगाराच्या संधी निर्माण करणं शक्य आहे जर या देशामध्ये मॅन्युफॅक्चरिंग सेक्टरवर लक्ष दिलं गेलं तर. खूप सिम्पल इकॉनॉमिक्स आहे की आपल्याकडे हे गव्हर्नमेंटचे आकडेच प्रूव्ह करतात की तुमचं जे सर्व्हिस सेक्टर आहे, सर्व्हिस सेक्टरमध्ये तुम्हाला लिमिटेड एम्प्लॉयमेंट जनरेट होते आणि मॅन्युफॅक्चरिंगमध्ये तुम्हाला मोठी एम्प्लॉयमेंट जनरेट होते. 2019 सालच्या लोकसभा निवडणुकीच्या आधीच काही अर्थतज्ञांनी हे सांगितलं होतं मोदी सरकारला की तुम्हाला जर एम्प्लॉयमेंट जनरेट करायचं असेल तर तुम्हाला मॅन्युफॅक्चरिंगवर फोकस करावं लागेल. मॅन्युफॅक्चरिंगवर फोकस न करणं ही या देशातल्या सरकारची सर्वात मोठी चूक होती. त्यांनी सर्व्हिस सेक्टरला प्रमोट खूप केलेलं आहे, परंतु त्यांनी मॅन्युफॅक्चरिंगवर दुर्लक्ष केलेलं आहे आणि त्याचं जे काही फळ आहे ते आपण भोगतोय की आपल्याकडे नोकऱ्याच संपलेल्या आहेत. शिवाय नोकऱ्यांकरता आपल्याकडे काही गॅरंटी आहे का? म्हणजे गॅरंटी काहीतरी असण्याचा कायदा असण्याची आवश्यकता आहे. आम्ही आमच्याकडे मागणी करतो की भगतसिंग नॅशनल एम्प्लॉयमेंट गॅरंटी ॲक्ट, भगतसिंगाच्या नावानं एक रोजगार गॅरंटीचा कायदा जो आहे तो करण्यात यावा. कारण की या देशाला गरज आहे, या युवकांना गरज आहे. युवक बसलेत. म्हणजे मी जन्माला आलो 29 वर्षापूर्वी आणि मी सांगितलं सरकारला जन्माला आल्यानंतर की मी जन्माला आलेलो आहे, आता पुढच्या 20 वर्षानंतर मला नोकरी लागणार आहे. तर व्यवस्था करण्याची जबाबदारी सरकारची होती, पण सरकार त्यात अपयशी ठरलेलं आहे. त्यात चूक माझी नाही आहे. मी नोकरी करायला तयार आहे, माझ्याकडे क्वालिफिकेशन्स आहे, माझ्याकडे गुण आहे, सगळे काही स्किल आहेत माझ्याकडे, पण माझ्याकडे नोकरी नाही आहे. तसं सरकारने याची जबाबदारी घेणं महत्त्वाचं आहे. आणि मला असं वाटतं की सर्वात मोठा मुद्दा जो पुढच्या काळामध्ये गाजवू शकतो तो मुद्दा म्हणजे या देशामधल्या शिक्षणाची अवस्था इतकी वाईट झाली आणि एवढा खर्च वाढलेला आहे की आज शेतकऱ्यांच्या लोनपेक्षा सर्वात मोठा प्रश्न तयार झाला आहे, तो म्हणजे एज्युकेशन लोनचा. क्रेडिट कार्ड्सच्या आउटस्टँडिंगपेक्षा जास्त पैसा जो आहे तो अडकला आहे एज्युकेशनच्या लोनमध्ये. 1.25 लाख कोटी रुपये एज्युकेशन लोन आउटस्टँडिंग आहे या क्षणाला.
आणि अशा परिस्थितीमध्ये ज्या प्रकारे आता अमेरिकेमध्ये आंदोलनं होतात की आमचं कर्ज माफ करा, विद्यार्थी म्हणतात की आमचं एज्युकेशन लोन माफ करा, आपल्याकडे शेतकरी म्हणतात आणि त्यांच्या खांद्याला खांदा लावून आम्ही भांडतो पण की कर्ज माफ झालं पाहिजे. पुढच्या काळात कदाचित आम्हाला म्हणावं लागेल की आमची कर्ज माफ करा. हा खूप मोठा बबल आहे जो या देशातल्या बँकिंग व्यवस्थेला पण खातोय, या देशातल्या एकूण इकॉनॉमीला पण खात चाललेला आहे. परंतु असे अनेक प्रश्न आहेत. तर ह्या डिमांड्स खूप आहेत. शिक्षणाचा प्रश्न आहे, रोजगाराचा प्रश्न आहे, एम्प्लॉयमेंटचा प्रश्न आहे, हेल्थकेअरचा प्रश्न आहे. तर या डिमांड्स तर आहेतच आणि या डिमांड्स संघटना म्हणून नव्हे तर मला वाटतं की या देशातल्या प्रत्येक युवकाने करणं गरजेचं आहे, प्रत्येक विद्यार्थ्याने करणं गरजेचं आहे जर त्याला एक सशक्त भारत घडवायचा असेल तर. तर मॅन्युफॅक्चरिंग सेक्टरवर खूप मोठ्या प्रमाणामध्ये लक्ष दिलं पाहिजे. आपल्यासोबत होते विराज देवांग, AISFचे राष्ट्रीय अध्यक्ष. धन्यवाद विराज, साम TV सोबत जोडल्याबद्दल. धन्यवाद. देश विदेशातील प्रत्येक घडामोडींचे लाईव्ह अपडेट मिळवण्यासाठी आता साम टीव्हीच्या सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मला लाईक, फॉलो आणि सबस्क्राईब करा. तसंच सर्व नोटिफिकेशनसाठी बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका.